पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते शिवाजी खेडकर यांच्या नेतृत्वाखाली शिरूर तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली 15 एप्रिल 2026 रोजी 4 वाजता नुकतीच एक बैठक संपन्न झाली. विषय तितकाच परंतु दुर्लक्षित व गंभीर होता, तो म्हणजे भीक मागणे. आपल्या शासनाने याबाबतचा कायदा म्हणजे मुंबईचा भीक मागण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम केलेला आहे. मात्र रस्त्यावर सर्रासपणे भीक मागितली जाते. परिणामी भारताचे नाव बाहेरील पर्यटक आणि इतरांच्या माध्यमातून भीक मागणाऱ्या लोकांचा देश होत असल्याचा अनुभव आम्हाला रांजणगाव पंचतारांकित MIDC मध्ये येत असल्याचे मत खेडकर यांनी मांडले. यावर साधक बाधक चर्चा होऊन याविरोधात मोहीम आखली असून शिरूर तालुका हा देशातील पहिला तालुका ठरला आहे की जेथून या विषयाला चालना मिळालेली आहे. सामाजिक कार्यकर्ते शिवाजी खेडकर यांच्यासह अनेक सजग नागरिकांच्या असे लक्षात आले आहे की भीक मागणारे जे आहेत पाठीमागे काही टोळ्या सक्रिय असून ही मोठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारे रॅकेट आहेत. तसेच आजपासून भीक देणे बंद हा निर्णय सर्वांनी घेतला असून तसा संदेशही सर्वांना दिलेला आहे. या बैठकीला डॉक्टर दीपक गायकवाड, तुकाराम निंबाळकर, श्यामकांत वरपे, अशोक बोर्डे, शिवसेनेचे गणेश जामदार, पोलीस पाटील मारुती शेलार, शेतकरी संघटनेचे शरद गद्रे आदींनी जे मुद्दे मांडले त्याला उत्तर देत उपाययोजना सुचवण्याचे काम उपस्थित अधिकाऱ्यांनी केले. यावेळी रांजणगावचे पोलीस अधिकारी तिडके, शिक्रापूरचे पोलीस अधिकारी म्हस्कर, सहाय्यक गट विकास अधिकारी JK लहामटे, गट शिक्षण अधिकारी प्रीतम कोकणे, पंचायत समिती महिला व बालकल्याण अधिकारी श्रीमती चोभे, शिरूर नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी राहुल पिसाळ आदी अधिकाऱ्यांसह विविध पक्ष संघटनेचे तसेच सजग नागरिक यावेळी उपस्थित होते. याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय संपादक रवींद्र खोडे यांनी. सर, काय सांगाल? सामाजिक कार्यकर्ते शिवाजी खेडकर यांनी जो अतिशय चांगला मुद्दा आज मांडला की भीक मागणं, हे अनुषंगाने बरीच चर्चा आली, काय सांगाल याबद्दल? आज आपण सामाजिक कार्यकर्ते खेडकर साहेब यांनी त्या ठिकाणी जो मुद्दा मांडला होता त्या अनुषंगाने तालुक्यातील सर्व संघटना आणि संबंधित अधिकारी पोलीस स्टेशन यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी मुंबईत भीक मागण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम 1959ची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी सर्व विभाग आणि संबंधित संघटना यांची एकत्रित बैठक घेतली. तर त्यातनं बरेचसे मुद्दे आपल्याला या ठिकाणी बाहेर आलेले आहे की भीक मागण्याबाबत बरेचसे जे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये भीक मागण्याकरिताचा ह्या गोष्टीचा वापर करून काही गुन्हेगारीकरण किंवा काही ठिकाणी जबरदस्ती असे प्रकार त्या ठिकाणी निदर्शनास आल्याचे काही मंडळींनी सांगितले. तर त्या अनुषंगाने आपण संबंधित विभागाची बैठक घेऊन याबाबत आपण कायदेशीर कारवाई करावी, त्या अनुषंगाने तपासणी करावी. पोलीस विभागांनी पण ठिकठिकाणी त्यांचे चेकपोस्ट असतात किंवा पेट्रोलिंग असते, त्या ठिकाणी तपासणी करून त्याबाबत शहानिशा करावी. आणि जर चुकीचं असेल, बेकायदेशीर मुद्दा जर असेल, बेकायदेशीर वापर जर होत असेल, त्या संबंधाने त्या ठिकाणी कायद्यानुसार कारवाई करावी. तसंच काही ठिकाणी त्याबाबतच्या ज्या उपाययोजना आहेत की शाळाबाह्य मुले असतील किंवा छोटी मुले असतील, वयोवृद्ध नागरिक असतील, दिव्यांग नागरिक असतील, ते जर भीक मागत असतील तर त्या ठिकाणी त्यांच्यावर उपाययोजना करून उपचार करून त्या ठिकाणी वृद्धाश्रम असतील, अनाथालय असतील किंवा लहान मुलांचे आश्रम असतील त्या ठिकाणी किंवा शाळेमध्ये आणून त्यांना त्या आपल्या सामाजिक प्रवाहात आणून भीक मागण्यापासून प्रतिबंध करावं अशा सूचना त्या ठिकाणी आपण दिलेल्या आहेत. त्याबाबत आपण प्रचार प्रसिद्धीही करत आहोत. तर त्याबाबत या अनुषंगाने आज सविस्तर बैठक या ठिकाणी पार पडलेली आहे व तसे निर्देश संबंधित सर्व विभागांना आपण दिलेले आहेत. धन्यवाद. मी मारुती बाबूराव शेलार, पोलीस पाटील करंजावणे. मी आजच्या या मीटिंगमधून आपल्याला कुठं भीक मागितली जाते ते सर्वांना माहीत असूनसुद्धा काही ठिकाणी डोळेझाक केली जाते. त्यावर काय उपाययोजना केल्या पाहिजेत याबद्दल माननीय गायकवाड साहेबांनी एक चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आणि लहान मुलांना त्यापासून कसं परावृत्त केलं जाईल. त्याचबरोबर दिव्यांग अपंग व्यक्तींनाही त्याबद्दल मुळात त्यांनी भीक मागितलीच पाहिजे असं त्याच्यातून हे नाही आहे. शिवाजीराजे खेडकर यांनी त्याबद्दल उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलं की त्यांना शेवटचा पर्याय तो नाही आहे. शेवटचा पर्याय जरी तो असला तरी त्यावर त्यांना उपाययोजना केल्या तर ती भीक मागणं बंद होईल. आणि एक चांगल्या प्रकारे या मीटिंगमधून सर्वांना
प्रत्येकाने आपण आपल्या पद्धतीने काय काळजी घेतली पाहिजे, भीक मागण्यापासून कसं परावृत्त केलं पाहिजे याबद्दल चांगली माहिती मिळाली आणि सगळ्यांनी त्याबद्दल त्यातून सगळ्यांना परावृत्त केलं पाहिजे एवढंच मी सांगू शकतो.